तिकडे वस्तात आहेत ना, तुमच्याकडेच वस्तात नाहीत म्हणा. धनंजय मुंडे बाबा, तो नाव घेतलं नव्हतं आम्ही आतापर्यंत. तो शहाणा होय, वेळेवर शहाणा होय. कारण तो ह्या लोकांना दापेव, तुला लय बारे सांगितलंय मी, तू तुझ्या लोकांना दापेव. ते मीडियात बोलणार, सोशल मीडियात बोलणार, परत तो काही ओबीसीचे नेते तो काही मला वाटतं बहुतेक पिरून ठुलेत, त्यांना प्रतिमोर्चे आमके तमक्या भाषा शिकवायला ते हे चांगली गोष्ट नाही. काय काय बोललेत की आम्ही प्रतिमोर्चे पण काढू. आता काय शब्द सांगाव मलाच कळा नाही धनंजय मुंडेला. हे संपवितेल तुला, हे इतके अडकवितेल तुला भयंकर. कारण तुझा एक शब्द आहे भाषणातला आहे की माझ्यावर वेळ आली त्यावेळेस मला मराठ्यांनीच वाचवलं होतं. इतका मराठ्यांशी पलटशील ही अपेक्षाच मराठ्यांना नव्हती. आणि इतकं थांबल्याच्या नंतरही तू पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी घडून आणशील असं वाटतच नव्हतं. आता ते काही बोलायला लागलेत प्रतिमोर्चे किरळ लागल्यासारखे. ते पहिल्या शेपूट बांधायचं बघा शिडीचं, किरळ लागल्यावर ढेंडळत होते नुसते. ते बोलतात प्रतिमोर्चा. अरे यांना शिकवतो का हे किरळ लागलेल्या लोकांना की प्रतिमोर्चाच्या धमक्या दे म्हणून? एवढा खून होऊन, एवढी क्रूर हत्या होऊन ह्या लोकांना पोसायचं ठरवलंय का? आणि महाराष्ट्र कोणीकडे न्यायचा आहे? आणखी पोटच भरलं नाही का संतोष भायाचा खून करून, त्याचा मर्डर पाडून? आणखीन ह्या लोकांना उठून प्रतिमोर्चे काढून या राज्यात जातीय तेढ निर्माण करायचा आहे, जातीवाद पसरायचा आहे. पोट नाही भरलं आणखी. किती दिवस? अरे भाऊ सांग आणखीन तरी समजून. नको हाताच्या बाहेर जाऊ देऊ खेळ. पुढे काय असणार आहे? आज पुण्यात मोर्चा घेताय, बीड झालं, परभणी झालं, पुरं राज्यभर मराठी मोर्चे काढणार. लोकशाही मार्गाने, शांतते मार्गाने मराठी यात कोणी मालक नाही ना, नेतृत्व नाही ना, फातृत्व नाही ना, काही ना काही. ही आमच्या जिवारी लागलेला खून आहे. त्याच्यामुळं घराघरातले लोक हे राज्यभर हे मोर्चे काढणार. कुणी येवो, कुणी नाही येवो, कुणी मालक नाही, काय नाही, अजिबात नाही. इथं कुणी मालक नाही, काय सगळे पक्षी आहेत, सगळे. पण ते पक्षी जोडल्यावर थोडं लोक जरा यायला कण देत वाटतं. ते कानावर येतं ऐकायला. राजकीय म्हणलं की ते जायचं म्हणजे थोडंसं हे होत आहे. परंतु मराठा समाजाला आणि सगळ्या जनतेला माझं आव्हान आहे की राजकीय असो नाही तर तिकडे भिसके नाव असो काय असो, लेकरांच्या न्यायासाठी जा लिकेन हाक दिलेली सगळ्यांनी बाहेर पडत जा. परळीमध्ये आजही मराठा समाज दबावाखाली आहे. सोबत तुम्ही काही बोलणार आहात का? कारण तुमचं थेट मुख्यमंत्र्यांशी या प्रकरणी 23 दिवसात बोलणं झालं. बोललो नाही अजिबात, पण आता बोलणार. मी शक्यतो आजच बोलायचा प्रयत्न करत किंवा उद्या होईना. कारण आता हे मराठ्यांच्या हाताच्या बाहेर चाललंय. ह्यो तुमच्या सरकारमध्ये राहून मंत्रिपदाचा गैरवापर करून हे लोक पुढे घालायलाय. पुन्हा दंगली घडून आणायची इतके काय? याला जातीय तेढ निर्माण करायचा का काय? प्रतिमोर्चाचे सिस्टम पाडून ओबीसी नुसतं करायचं. ओबीसीचे काय बाकीचे मंत्री नाहीत काय? ते काय असे बोलतात का? ओबीसीचे काय सामाजिक नेते पण नाहीत का? सामाजिक नेते सुद्धा त्यांच्यात ओबीसीत लय मोठे. ते कुठं बोलते? ते नाही बोलत, कारण त्यांना हे पचतच नाहीये. हे खून झालेलं त्यांना सुद्धा दुःख झालेलं आहे. कोणत्या जातीचा असो क्रूर पद्धतीने केलाय. तुम्हाला जर अशा जाती या धनंजय मुंडेला जातीच्या अंगावर घालायच्या असल्या तर मग मराठ्यांचा नाविलाज होईल बरं का धनंजय मुंडे. आणि मुख्यमंत्र्यांना याविषयी मी 100% हा विषय सांगणार आहे. मी त्यांना कधी बोललेलो पण नाही, पण मला बोलणं आता शेवटचं आवश्यक वाटायला लागलंय. एकदा जर मराठी बिथारली थांबणार नाहीत. फक्त मुख्यमंत्र्यांच्या शब्दावरती मराठी शांत आहे. आणि मीही जर हे धनंजय मुंडेंनी थांबवलं, त्यांच्या लोकांना सांगून इथून पुढचे अन्याय गोरगरीब मराठ्यांच्या अंगावर जाणं, अधिकाऱ्यांच्या हातानं गोरगरीब मराठ्यांच्या त्रास देणं, हे त्रास देतात. हे इतके त्रास देतात. हे गरीब मराठ्या शेतकऱ्याला त्रास देतात. हे नोकरदार मराठ्याला त्रास देतात. यांचे अधिकारी सुद्धा गोरगरीब मराठ्यांना त्रास देतात. हे रिक्षा असले त्याला त्रास देतात. तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण प्रकरणाचा तपास व्यवस्थित सुरू आहे का? कारण इतके दिवस झाले आरोपी अटक आहे. अजूनही फक्त वाल्मिक कराड ज्याच्यावर प्रमुख संशयित म्हणून आरोप केला जातोय, खंडणीचाच गुन्हा दाखल आहे. अजूनही खुनाचा गुन्हा दाखल झाला नाहीये. होणार आणि करावं लागेल त्यांना. इतके दिवस का लागतात त्यांना? त्यांनी जरा अगोदर त्यांनी एक मंत्री केलेला आहे सरकारमध्ये. त्याच्या दबावात बघितलं वाटतं जमतंय का. पण त्यावेळेस या सरकारनं पूर्ण याचा छडाच लावा ठरवला आणि याचा मूळ जाळच बीड जिल्ह्यातलं हे शेडे जेवढी साखळी उखडून फेकायचं ठरवलंय. तेव्हा यांना वाटलं असं ना आता वाट, कारण यांनी ओळखलं आपल्या यांचं चलू द्यायनात. आणि मुख्यमंत्र्यांना हेच करावं लागणार आहे, हेच राज्यापुढे सिद्ध करून दाखवावं लागणार आहे की मी मंत्र्यांच्या पाठीशी नाही.
जर का याच्यातला एकही आरोपी सुटला नाही, यांच्यावर 302 मोका आणि यांची नार्को टेस्ट जर झाली नाही, तर मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना फसवलं हे संदेश जाणार आहे. वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंच्या जवळचे आहे. धनंजय मुंडे इतके आणि पॉवरफुल सगळे जवळचे आहेत त्यांचे. मग तसं असेल तर न्याय कसा मिळेल? त्यांच्यावर होईल का गुन्हा दाखल असं वाटतं का तुम्हाला? नाही झाल्यावर मग आम्ही काय आलो? मग मुख्यमंत्र्यांनी धोका दिला मराठ्यांना, ही संदेश जाणार आहे. हे सगळे त्याचे आहेत. कारण हे बघा, खून झाल्यावर नाही बोलू शकत माणूस. हा, हे सत्य सांगतो तुम्हाला मी. खून झाल्याच्या नंतर, क्रूर हत्या झाल्याच्या नंतर कुठलाच माणूस बोलू शकत नाही. कारण हे मोर्चे आता राज्यभर येऊन पसरणार आहे आणि हे जर असे जातीवाद करायला लागले, घडून आणायला लागले, ते राज्यभर पसरणार आहे. सरकारवर दबाव आहे का कुणाचा? सध्या तरी नाही वाटत, पण ज्या दिवशी वाटल की यांनी आरोपी सुटला एखादा किंवा काही सहआरोपी केले नाही, काही मोकामध्ये घातले नाहीत, 302 मध्ये घेतले नाहीत, सांभाळणारे यांना लोक हे सुद्धा सहआरोपी केले नाहीत, मात्र त्या दिवशी वाटणार की मराठ्यांची फसवणूक झाली. संतोष भयांचं कुटुंब उघडं पाडण्याचं काम आणि त्याला उन्हात बसवण्याचं काम हे फक्त सरकारनंच केलं, मुख्यमंत्र्यांनी केलं. त्यातले आरोपी जे आहेत ते पुण्यात सापडतात. आरोपी जे आहेत, फरार आरोपी जे आहेत ते पुण्यात सापडतात. वाल्मिक कराड देखील पुणे शहराला, इतर 2 जे प्रमुख आरोपी होते ते देखील पुण्यात सापडलेत. त्यांना आश्रय देणारा कोण आहे असं वाटतं? आणि त्यांना अजूनही आरोप देखील काल नाही. आम्ही सुद्धा विचारलंय, हे पुण्यातच कसं काय सापडते, हे पुण्यालाच कसं काय इथे? मला यामध्ये मी मुख्य मुद्दा असा आहे की जे दोषी व्यक्ती आहेत सगळ्यांना माहिती आहे कोण दोषी आहेत, कुणाच्या राजाश्रयाखाली हे सगळे प्रकार चाललेले आहेत. त्या लोकांच्यावर आपण जर कारवाई करणार नसू तर महाराष्ट्रात गुंतवणूक येणार नाही. मी आज बेरोजगार युवकांच्या वतीने बोलतोय की महाराष्ट्रात गुंतवणूक आली पाहिजे, रोजगार निर्माण झाले पाहिजेत, लोकांना हाताला काम मिळालं पाहिजे. पण अशा प्रकारे जर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती असेल, अशा प्रकारे खंडणीखोरांना राजाश्रय मिळत असेल तरी सर्वस्वी सरकारची जबाबदारी आहे. असे पुरावे आहेत की तपास अधिकारी वाल्मिक कराडच्या सोबतचे जे त्यांचे जुने संबंधातले फोटो आहेत ते व्हायरल होत आहेत, तर अधिकारी बदलले जावे. आता यामध्ये मला डिटेलमध्ये मला जायचं नाहीये. हा मोठा व्यापक प्रश्न आहे, महाराष्ट्रातल्या भवितव्याचा प्रश्न आहे. महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न हे खाली खाली घसरत चाललेलं आहे. आज महाराष्ट्र देशामध्ये 11व्या क्रमांकावर आलेलं आहे. हे या सगळ्या भाजप सरकारच्या नाकर्तेपणाचं लक्षण आहे. आणि कशामुळे होत आहे? बीड आणि या परभणीच्या घटना आहेत. ज्या प्रकारे कायदा सुव्यवस्था या राज्यात गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली चाललेली आहे, त्याच्याबद्दलचं हे भाष्य आहे. त्याचा आम्ही निषेध करतो आणि फडणवीस सरकारमध्ये जे कोणती उच्च पदस्थ असतील त्यांना ताबडतोब दोषी म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करतो. बाबा, परळी पॅटर्नची सातत्याने चर्चा होतीये. आपण मुख्यमंत्री देखील होता. खरंच परळी पॅटर्न बीडमध्ये राबवला जातोय का असं वाटतंय का? हे सगळं जग जाहीर आहे काय चाललंय त्या ठिकाणी बीडमध्ये काय चाललंय ते सगळं तुम्ही पत्रकारांनी इतक्या मोठ्या प्रमाणात हे सगळं. आता या ठिकाणी जे जबाबदार आहेत या सगळ्या प्रकाराला, त्यांना जर राजकीय हेतूकरता जर राजाश्रय देऊन त्यांना वाचवलं गेलं तर महाराष्ट्राची जनता शांत बसणार नाही. केबल घे. त्याला त्रास दिला तर आम्ही जशात तसं उत्तर देणार का म्हणू नये? आणि बाकीच्या ओबीसीच्या लोकांनी पण का म्हणू नये की त्या देशमुख कुटुंबावर अन्याय झाला? आम्ही सगळे सोबत आहेत तुमच्या, आम्ही जातीवाद करणार नाहीत का म्हणू नये? ओबीसीच्या नेत्याला तुम्हाला ही रूढ पाडायची का? ओबीसीचा मेला की फक्त ओबीसीने जायचं, मराठ्याचा मेला फक्त मराठीने जायचं, मुसलमानाचा मेला फक्त मुसलमानाने जायचं, दलिताचा मेला की दलिताने जायचं, ही रूढ पाडायची का राज्यात तुम्हाला? ही जाती इतकी कट्टरता का दाखवायला तुम्ही? का दहशतवादी प्रशिक्षण घेऊन आलात काय तुमचेच लोक? फक्त ह्या काही लोकांना जी खंड आहे ना, ही धनंजय मुंडेमुळे, हे धनंजय मुंडेने थांबवलं पाहिजे. हे बेकार होईल धनंजय मुंडे, हे बेकार होईल, हे होऊ देऊ नका. दोन समाजात अराजकता निर्माण होईल असे वक्तव्य तुमच्याकडनं केले जात असं सुद्धा म्हटलंय त्यांनी. अरे तुम्ही का पालाच लागलेत माणसं? अराजकता काय? आणखीन आम्ही शांतच आहे. आम्ही आणखीन सांगत होतच, 3दा सांगितलं धनंजय मुंडेला भाषणातून, तो ह्या लोकांना आवरेव म्हणून. तुम्ही दोघा बहीण भावाने आवरा म्हणून. हे लोक आवरत नाहीत. यांनी लय देवारा केलं साहेब, तुम्हाला माहित नाही. पुढची इतका भूमिका त्रास काय आहे, मग तुमची? प्रत्येक जागेवर त्रास आहे यांचा. पुढची भूमिका काय? शांततेत तर मोर्चे सुरूच आहेत. नाही मग आता हे नाही थांबले, जसे तसे उत्तर द्यावाच लागतील ना. आपण राजीनामा दिला तर प्रश्न मिटणार आहे का? अरे राजीनामे फिजीनामे आणखीन 50 घे, पण ज्याच्यातला जरी सुटला, सुट्टी नाही हा. मंत्री होय तिकडे, नाही तर मंत्री होय. मुख्यमंत्र्याला इशारा आहे का डायरेक्ट? आता मुख्यमंत्र्याला 3दा सांगितलं आतापर्यंत. आज तुम्ही तर भेटले का नाही? मी आज स्पष्टपणानं फोन करून त्यांना सांगणार आहे किंवा उद्या
हे चाललेला अतिरेक चांगला नाही, हे जातीय तेढ निर्माण करायला लागले. एवढा खून होऊन बी हेच आरोपीला संभलित आहेत, हेच आरोपीला जीव या घालतात. घटनेला 15 ते 20 दिवस झाले. मग मुख्यमंत्र्यांशी तुम्ही बोलले का नाही? कारण की धस हे असतील बघा. ते मुख्यमंत्र्याला जाऊन भेटले, ते सोनवणे पण तुमचे खासदार ते भेटले, तुम्ही का नाही भेटलात? मग आमच्या काय आहेत खासदारी, हे सगळे एकच येतं. सोनवणे पण आता सगळे एकच येतं. महाविकास आघाडी काय, महायुती काय, यांचं काय, हे राजकारणी लोक येतात. आमचा लढा सामाजिक आहे. ओके. नाही त्याला आमचा धरून लढा प्रश्न सामाजिक- आहे. त्याला धरून प्रश्न आहे. मग राजकीय मग दोन हा, भूमिका राजकीय वेगळ्या नेते आहेत दिसत आहेत तुमच्या. साहेब तुमच्या मंचावरती. आता राजकीय नेते पण- म्हणजे काय याचं? समाजाचा मंच आहे तो सकल मराठा त्याला समाज. नाव काय आहे? राजकीय सामाजिक सगळे या. मग हे सगळे येऊन चिटकत आहेत तिथं. हा, मग काय आता आम्ही लिकेन हाक दिली जाऊ नये? नाही तुम्ही जाणं योग्य आहे, आम्हाला त्याबद्दल दुमत मग नाही. त्यांनी येणं काय चुकीचं आहे? मग एका तुम्हीच लेकाला म्हणता ना न्याय की देण्यासाठी- राजकीय म्हणून. व्यासपीठावर तुमचीच भूमिका इथे डबल वाटते ना. अरे बाबा, राजकीय ते मी त्यांच्यात कवा बसलेलोच नाही. मग ते तुमच्याकडे येतात आहे का? अरे मी त्यांच्याकडे येत नाही, ते माझ्याकडे येत नाही. समाजानं बोलवलं मग ते व्यासपीठावर सगळेच येतात. जरांगे साहेब लेकीला न्याय देण्यासाठी मग जरांगे त्यांनी साहेब असावं की नसावं? तुम्हाला काय वाटतं, त्यांनी असावं की नसावं? सगळ्यांनीच असायला पाहिजे. राजकीय की बिगर राजकीय? आता ते राजकीय म्हणून येतात, पण त्यांनी बिगर राजकीय म्हणून यावं त्याच्यात. महाविकास आघाडीनं पण आणि महायुतीनं पण. पाटील संतोष देशमुखचा खून आता जवळपास महिना होत आला. वाल्मिक कराडचा त्यात सहभाग आहे की नाही हे अजूनही स्पष्ट होत नाहीये. फोन करून दाखवलं म्हणताय. आता जवळपास त्यातले सगळे आरोपी पोलिसांच्या अटकेत आहेत. चौकशीतून काय निष्पन्न झालं हे अजून काही स्पष्ट होत नाहीये. सरकार याच्यात काही लपवतंय का काय होते नेमकं? लपू तर देणार नाहीत, मॅटर तर दबवू देणार नाहीत आणि जिरो पण देणार नाहीत. पण ते दाखित नाहीत आपल्याला, ते म्हणते सांगता येत नाही तुम्हाला. विचारलं तर ते म्हणते तुम्हाला उघड नाही करता पण येत. मग मग नको करू आता. मुख्यमंत्र्याशी तुम्ही मग मुख्यमंत्र्याशी याच्यात विचारलंय का? लपवत- याबाबत याच्यात काही बोललात लपवत का छपी सुरू आहे का? काय मी वाटतं? बोलणार, मी मगाशीच सांगितलं, मी आता बोलणार. कारण जे दिसायला लागलं ना राज्यातलं चित्र, की हा धनंजय मुंडे बहुतेक असा अंदाज यायला लागला, शंका यायला लागली की फोन करून ओबीसीच्या नेत्याला उचकायला लागलाय काही तुम्ही नाही. मुख्यमंत्र्याला जाऊन त्याच्यामुळे